क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं दिनांक 18 डिसेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 या दरम्यान घेण्यात आलेल्या निवड शिबिरात संबंध महाराष्ट्रातून एकूण 40 अंध मुली सहभागी झालेल्या होत्या. अंतिम निवड यादी CABM महासचिव डॉ. माधव गोरे यांनी दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथे जाहीर केली. या शिबिरात सोलापुरातून एकूण 5 मुली सहभागी झाले होते. त्यातील 4 मुलींची निवड झाली आहे. कुमारी आसावरी जयंत यादव, कुमारी स्नेहल सुरेश कोरे, कुमारी श्रुती संजय सुरवसे, कुमारी अस्मिता अमोकसिद्ध बनसोडे अशी निवड झालेल्या मुलींची नावे आहेत. अंध महिलांच्या महाराष्ट्र क्रिकेट संघाची कर्णधार कुमारी गंगा संभाजी कदम ही सुद्धा सोलापूरची असून ती सध्या अंध महिलांच्या भारतीय क्रिकेट संघातील सदस्य आहे. कुमारी आसावरी जयंत यादव, कुमारी स्नेहल सुरेश कोरे, कुमारी श्रुती संजय सुरवसे, कुमारी अस्मिता अमोकसिद्ध बनसोडे या 4ही मुलींचे शालेय शिक्षण सोलापूर येथील भैरू रतन धमानी अंधशाळा येथे झाले आहे. त्यातील कुमारी स्नेहल व आसावरी या दोघी सध्या हरिबाई कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे इयत्ता 11वीत शिकत असून कुमारी अस्मिता ही खेडगी महाविद्यालय अक्कलकोट येथे 11वीमध्ये शिकत आहे. कुमारी श्रुती सुरवसे ही खेडगी महाविद्यालय अक्कलकोट येथे पदवी प्रथम वर्षात शिकत आहे. दिनांक 8 जानेवारी 2024 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ कर्नाटक येथील हुबळी येथे जाणार आहे. 4ही मुलींचे क्रिकेटचे प्रशिक्षण हे मरियाई चौक येथील जामश्री क्रिकेट क्लब येथे प्रशिक्षक श्री राजू शेळके यांच्या मार्गदर्शनात झाले. निवड झालेल्या मुलींचे भैरूरतन धमानी अंधशाळेचे सचिव श्री संतोष भंडारी व मुख्याध्यापक श्री प्रकाश दर्शनाळे यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.